कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या दोघांमध्ये मिस्टर शांत आहेत? हो हो ना? हो तुमच्याकडे मिस्टरच सांगतात। पर ते काय सांगतात का तुमच्या स्वभावात काही बदल व्हायला पाहिजे असं? मला सांगतात काय कारण की मी खूप चिडचिड करते। हो मलाही सांगतात की थोडा हळू आवाजात बोल। काही सांगताना जरा हळू शांततेत सांग, मी ऐकतोय, मी इथेच आहे। मला सांगतात जास्त विचार करू नको, जरा कमी। एखाद्या मुद्द्याला मी जास्त विचार करून जास्त प्रश्न विचारते, त्यांना जास्त विचार करू नको, रिलॅक्स राहा। आणि तुमची मैत्री आता आहे, तुमच्यात अबोला झालाय? झालाय। कोणाकोणात? मीच जास्त रागवलीये कारण की मला सोडून हे लोक पिकनिकला गेलेले। काय? ती गावी गेलेली, गावी त्याच्यामुळे गेली, तिला हां. विचारलं नाही आम्ही। पण त्यांना टाळून जाण्यामागचं काय हेतू काय होता? हेतू काहीच नव्हता, पहिलंच आलेला आम्हाला सगळ्यांना जुळून की आम्ही आता पिकनिक जर असेल तर सगळ्या जणी असल्यावर आणखी छान वाटेल। आणि ही ना खूप दिवसासाठी गेले होते तर त्यामुळे Possible नव्हतं, थांबवणं possible जाऊया नव्हतं। आपण, ती आल्यावर परत एकदा भेटू। पहिले ते मग बोलली मग नाही। मला सांगा, ती आल्यावर परत गेला पिकनिकला? नाही तुम्हाला न नेताच जायचं होतं तर ते कशा थांबतील? नाही, असं नाही, काही असं नाही. नाही. तर ते ऑलरेडी जरा मस्त बनवली जरा। नाही पण ते खरंच आहे, तुम्ही घाई केली ना, चला चला ती यायच्या आधी हो हो जाऊया. हो आणि ठरवणारी हीच सगळं होती। ठरवणारी मी होती ती असं। कळलं? बरोबर विचारलं तुम्ही, सगळा गेम केलाय। अजून कोणाचा बोलत नाही? अजून सुप्रिया आणि ह्यांच्यातच होतो जास्त जास्त तुम्ही दोघी कायम? चालूच असतो त्यांचं। का हो का? हेच कारण असतं, छोटं मोठंच कारण। हो. चिडते मी तिच्यावरती, ठीक आहे ना, काही पण नाही तुमच्या 6 जणींमध्ये जर एकीनेच स्वभाव बदलायचा असेल तर कोणी बदलण्याची आवश्यकता? सुप्रिया का हो सगळ्या जणी तुमचंच नाव घेतात? नाही, असं काहीच नाहीये, त्यांना असं वाटतंय। आज नवरा तुमचा किती खुश होईल माहितीये कार्यक्रम बघून तेव्हा? हो खूप राग पटकन येतो। हा पटकन राग नाही, येतो। राग येण्यामागचं कारण कसं आहे की मी काही गोष्टी स्पष्ट बोलते, मग स्पष्ट बोलल्यामुळे मग त्यांना असं वाटतं पण त्या स्पष्ट बोलल्यामुळे कधी कधी समोरचा दुखावला जातो, ते तिला लगेच कळत, मग ते नंतर रिअलाइज होतं थोडं। मैत्रीत जाऊ द्या. स्पष्ट बोलल्यामुळे काही काही गोष्टी करेक्ट पण होतात तेव्हा कितींदा होतात, असं झालंय हो, सुद्धा. नाही पण घरी घरच्यांचं काय म्हणणं आहे या स्वभावाबद्दल? काहीच नाही बोलत सगळ्यांना, मिस्टरांचं काय म्हणणं आहे? काहीच हे नाही। बरोबर आहे, तू स्पष्ट बोलतेस ते छान आहे हा हा असं बोलतात, पण मग मी चुकीचं बोलत नाही हे नंतर त्यांना लक्षात येतं ना। नंतर ते पण म्हणतात तेव्हा ना, मन की दुखावतं. नाही, पण तू जेव्हा ते बोलली होतीस ते खरंच बरोबर होतं, मी तेव्हा ते ऐकलं, त्याच्यामुळे खरंच फायदाही झाला माझा। आज कार्यक्रम बघतायत ना ते? हो मैत्री शाळेतली असली तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर एकमेकींच्या मदतीला धावून जाणं हे सुद्धा तुम्ही जपलेलं आहे। भांडण तर तुम्ही करतात भांडण तर आणि होतं। तुम्ही ठरवून एकीला जर टाळून जायचं तर तेही जातात, हे तुमचं वेगळेपण आहे ग्रुप, हो की नाही? तर ती नंतर परत मला पकडणार आहे। अरे खरं ते बोललो ना, आता काय बोललो मी? शेवटी टाळून जायचं तर जाऊ शकता, ही कॅपॅसिटी आहे तुमची। ती रुसली होती हे तुम्ही तिला आठवण करून करून देताय। आता इथून निघाल्यावर पुन्हा ती भांडणार। काय चेहऱ्यावर बघायच्या काय टेन्शन? ह्यांच्यापैकी एखादी आणखी जर कोण असती ना तर सोबत असती ना की अच्छा ठीक आहे ही पण नाही गेलीये, 5 जणी गेल्या बोलल्यावर आणि ते पण एकटीला सोडून तर वाईट वाटणारच ना। नक्की नक्की वाईट बरोबर आहे, वाटणार. पण म्हणजे नंतर तिने कोणाचे फोनही उचलले नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।